मित्रांनो नमस्कार. स्मार्ट नेपियर इंडोनेशियन बाहुबली आहे. आता याची कुठली पण कांडी घ्या, ही कांडीचा डोळा बघा दिसतोय का असा फुलला. तर ह्याला 15-20 मिनटं, 2-3 तास किंवा 5-6 तास जरी भिजत घातलं नाही एखाद्या ह्याच्यामध्ये तरी चालतं. हे बघा डोळं बघा, हे असं डोळं फुललं पाहिजेत. मी कांडी कशाला वाया जाते अशी. ही बघा हिचं हे डोळा बघा, हे डोळं. आणि झाकलेलं ह्याच्यावर जर पडदं काढलं का नाही, ती पण तुम्हाला एखाद्या कांड्याचं काढून दाखवतो. आम्ही काढून का देत नाही तर रस्त्यात खराब होऊ नये म्हणून. असं चांगलं डोळं ही हिरवगार झालेली कांडे ही फुटून येणार, ही कुठं वाया जात नाही. तर मित्रांनो अशा प्रकारचे कांडे असतात याला स्मार्ट नेपियर इंडोनेशियन बाहुबली म्हणतात. तर बरेच डोळे तुम्हाला दाखवतो, एकदा उघडा डोळा दाखवतो म्हणजे तुम्हाला चट्ट दिशी लक्षात येईल. तर याला 2-3 तास भिजत घाला गेल्यानंतर आणि मग ह्याची लागवड करा. ही डोळं असं फुगलेलं डोळं पाहिजे, हो काय फुगलेलं पाहिजे. हे सगळं उगवून येतं, अजिबात जात नाही. एकदम जवळ शेळीपालनासाठी अतिशय उपयुक्त चारा आहे स्मार्ट नेपियर इंडोनेशियन बाहुबली. 4.5-5 फुटापर्यंत उंची वाढते. आता हे बघा कोंबारच फुलला ह्याच्यातनं, एवढी उंची वाढते ह्याच्यातनं 4.5-5 फुटापर्यंत. एक 2-4 तास तर 5-6 तास भिजवलं तरी चालते बरं का, काही अडचण नाही. कांडी हिरवीगार होती आणि ही कांडी आपण परत याची लागवड करायची आहे, कुठली अडचण नाही. तरी आपण कुंडीमध्ये आपण ह्याला भिजत घालतो. आता इकडे बघू शकता, इथे केमिकलचं पाणी पलीकडची कुंडी खाली केलेली आहे. तर बियाणं देण्याच्या अगोदर ही प्रोसेस केली जाते आणि बियाणं तुमच्याबरोबर पोचवलं जातं. तर मित्रांनो फक्त आम्ही काय करतो, केमिकलमध्ये बुडवून देतो म्हणजे बुरशी वगैरे लागत नाही. बाकीचं तुम्हीही बुडवायचं असते. आणि भिजत आम्ही जास्त दिवस घालू शकत नाही, कारण तुम्हाला घालायला ना तिकडे भिजत. तिकडं आम्ही घातली की ती वाहतुकीत 3 दिवस जाते ती ST पार्सलला, त्यात अडचण येऊ शकते. तर मित्रांनो अशा प्रकारे जर बियाणं पाहिजे असेल स्मार्ट नेपियर इंडोनेशियन बाहुबलीचं तर कदम ॲग्रो फार्म सातारा यांच्याकडे उपलब्ध आहे. मित्रांनो नक्की संपर्क करा. महाराष्ट्रभर कुठेही असा कुरिअरच्या साह्याने, पोस्टाच्या साह्याने, ST पार्सलच्या साह्याने, ट्रेनच्या साह्याने सुद्धा जळगाव मनमाड या साईडला जिथं मोठं ट्रेनचं स्टेशन असेल अशा ठिकाणी सुद्धा आपण उपलब्ध करून देत असतो. तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला. आता बघा लोक मला मुळ्याची कांडी, आता ही मुळ्याची कांडी बघा, ही सुद्धा हिचं डोळं टाटर फुगले येते, ही दिसते का मुळ्या सुद्धा हिरव्या बघा. हे सगळं येतं उगवून, काय फेकलेल्या कांड्या येते ते उगवून मग जात नाही. ही सगळ्यात बेकार कांड्या मी घेऊन आलो तिकडून एक दाखवायच्या उद्देशानं. पण माझी हेच डोळं बघा कशाला जाते कांडी वाया. फक्त योग्य पद्धतीने तुम्हाला लागवड करणं गरजेचं आहे. मित्रांनो क्वालिटीमध्ये काम करा. आपलं क्वालिटीमध्ये बियाणं असते, तुम्हाला क्वालिटीमध्ये बियाणं पोचल. तर ह्याच्यामध्ये सुद्धा इकडे ह्याच्यामध्ये सुद्धा एक बियाणं टाकलं टेस्टिंगसाठी, झाकून ठेवलेलं असते. तर ही टेस्टिंगसाठी असते म्हणजे बाबा ह्याची उगवण क्षमता काय आहे, कशी आहे. आम्ही सगळं बघतो, 100 बिया टाकून किती उगवतात, काय अडचण येतात. तर मित्रांनो नक्की संपर्क करा. कदम ॲग्रो फार्म सातारा. नंबर आहे 8805892892. या नंबरवर नक्की संपर्क करा.